गडहिंग्लज नगर परिषदेच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2026-27 आणि माझी वसुंधरा अभियान 7.0चा सांगता समारंभ आज प्रभाग 11 मधील शारदा भवन येथे उत्साहात पार पडला। यावेळी शहराच्या स्वच्छतेबाबत आणि विशेषतः प्लास्टिक मुक्तीबाबत अत्यंत कठोर पावले उचलण्याचा निर्धार प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांनी व्यक्त केला। पत्रकार परिषदेत बोलताना महेश सलवादे यांनी स्पष्ट केले की गडहिंग्लज शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगर परिषद प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे। स्वच्छतेची सुरुवात लोकप्रतिनिधींपासून व्हावी या उद्देशाने त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली। नगर परिषदेच्या हद्दीत जर कोणत्याही नगरसेवकाने प्लास्टिकची बाटली आणली तर त्यांना 1000 रुपये दंड आकारला जाईल असे त्यांनी ठामपणे सांगितले। आज प्रभाग 11 मधून स्वच्छ सर्वेक्षणाचा सांगता समारंभ घेण्यात आलेला आहे। एकंदरीत हा सर्व तुम्ही सप्ताह घेतलेला होता, कुणाकुणाचं सहकार्य लाभलं आणि नागरिकांना काय आवाहन कराल? निश्चितच मला सांगायला आनंद वाटतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्यांनी त्याचा प्रभाग जास्तीत जास्त पद्धतीने स्वच्छ करण्याचा त्यांनी संकल्प सोडला आणि त्या सर्वांनी त्यांचा प्रभाग जेवढा प्रमाणात होईल तेवढं स्वच्छ करण्याचं काम केलं आहे। पण निश्चितच मला सांगायला इथं वाटतंय की जो भूभाग जास्त गडिंग्लज शहराचा असल्यामुळं आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकलो नाही। पण येत्या काळात आम्ही माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून आम्ही प्रत्येक नगरसेवकांच्याकडे नगरपालिकेची सर्व टीम देणार आहे आणि जिथं जिथं राहिलेलं आहे, जिथं जिथं आपण पोहोचू शकलो नाही तो प्रभागसुद्धा आम्ही स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्याचसोबत गडिंग्लज शहरातील हास्य क्लब असेल, युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल असेल, जिजाऊ ब्रिगेड असेल, अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान असेल किंवा स्वामी समर्थ प्रतिष्ठान असेल किंवा अमोल देसाई सारखे गडिंग्लजचे अभिनेते असतील, त्यांच्या माध्यमातून विविध युवकांनी अभिनयाच्या माध्यमातून गडिंग्लज शहर स्वच्छ व सुंदर कसं व्हावं यासाठी प्रयत्न केलेले युवक असतील, या सर्वांनी मदत केलं आहे आणि या सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी आज झालेलं आहे। प्रभाग क्रमांक 11 पर्यंत आम्ही पोचून हे इथं समारोप घ्यायचं असं ठरवलं होता आणि हे फक्त माध्यम होतं। इथून पुढच्या काळात आम्ही गडिंग्लज हे प्लॅस्टिक मुक्त, प्लॅस्टिक बॉटल मुक्त, सगळ्यात महत्त्वाचा आमचा मुद्दा आहे प्लॅस्टिकचे बॉटल उघड्यावर टाकू नये असं गडिंग्लज शहरातील मी लोकांना आवाहन करतो आणि लवकरात लवकर आम्ही त्याचे एकदम चांगल्या पद्धतीनं लोकांचा विश्वास संपादन करून, व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून, व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही हे येथील काळात प्लॅस्टिक मुक्तीचं अभियान जोरात चालू करणार आहोत। प्लास्टिक मुक्तीसाठी नगरपालिकेकडून कोणतीही पावले उचलण्यात येणार? प्लॅस्टिक मुक्तीसाठी आम्ही गडिंग्लज नगरपालिकेकडून नगरपालिकेत जो नगरसेवक प्लॅस्टिकची बॉटल घेऊन येईल त्याला 1000 रुपयाचा आम्ही दंड लावणार आहे। कोणी नगरसेवक असू दे, नगराध्यक्ष असू दे, कोणी अधिकारी जर बॉटल्स घेऊन आली तर त्यांना 500 रुपये दंड आम्ही लावणार आहे आणि जर एखादा कर्मचारीने जर बॉटल घेऊन आला तर त्याला 200 रुपये दंड लावणार आहे। व्यक्तिगत मी जरी तिथं बॉटल घेऊन आलो तरी मी दंड त्याला भरणार आहे आणि मी घेऊनच येणार नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं सर्व लोकांनी आपल्या गडिंग्लज शहरातील त्यांनी प्लॅस्टिक हटवणं एवढं सोपं नाही आहे, पण जर मनात आणलं तर कुठलीही गोष्ट अवघड नाही। गडिंग्लज शहरातील लोक निश्चितच हे अंमलबजावणी करतील असं मला विश्वास आहे। माझं अभियान तुमचं कोणतं असेल? सांगितलं ना मी आता, स्वच्छ सुंदर शहर झाल्या आता प्लॅस्टिक मुक्तीच्या दृष्टीनं आम्ही बॉटल्स जे आता सर्व उघड्यावर टाकतात किंवा ड्रेनेजमध्ये टाकतात हे बॉटल्सवर आम्ही सगळ्यात मोठं फोकस करणार आहे आणि बॉटल जेवढं कमी होतील त्यासाठी प्रयत्न करणार आहोत। हो, गणेश उत्सवानंतर तेच सांगतोय ना मी, माझा प्रभाग माझी जबाबदारी हे प्रत्येक नगरसेवकांना आम्ही आखून देणार आहे आणि प्रत्येक प्रभागात जिथं आपण पोचलो नाही, जिथं स्वच्छता झाली नाही त्या स्वच्छतेच्या दृष्टीनं आपण नगरसेवक प्रत्येक प्रभागात जातील। धन्यवाद। म्हणून माझी जबाबदारी या अभियानांतर्गत आपण स्मशानभूमीची स्वच्छता केली, काय सांगाल? हे वेगळे पण म्हणाले। खरोखर माझं शहर माझी जबाबदारी हे अभियान या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, या विभागाचे लोकप्रिय आमदार आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या संकल्पनेतून, तसेच या नगरीचे नगराध्यक्ष आमचे मित्र महेश सलवादे यांच्या सूचनेनुसार आणि गडिंग्लज नगरपालिकेचे सर्व नगरसेवक असतील यांच्या सर्व संकल्पनेतून आज माझं शहर माझी जबाबदारी अभियानाचा आज सांगता समारंभ आहे आणि खरोखर मला मनस्वी आनंद वाटतो की गेले 1 महिना चालू असलेले हे अभियान, या अभियानामध्ये खरोखर ज्यांनी हे अभियान यशस्वी व्हावं म्हणून ज्यांनी प्रयत्न केला ते माझ्या गडिंग्लज नगरपालिकेचे सफाई कर्मचारी असतील, म्हणजे गडिंग्लज शहर हे विकासाच्या दृष्टीनं किंवा स्वच्छतेच्या दृष्टीनं म्हणून ज्यांनी प्रयत्न केला, गडिंग्लज शहराला नगरपालिकेला अनेक पुरस्कार मिळवून दिलं, त्या खरोखर मी कर्मचाऱ्यांचं मनापासून सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, सर्व नगरसेवकांच्या वतीनं मी त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो
आणि येणाऱ्या काळात देखील आता नगराध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळात देखील गडिंग्लज शहर हे स्वच्छतेच्या दृष्टीनं आम्ही पुढे नेणारच आहोत. पण गडिंग्लज शहर हे बॉटलमुक्त म्हणजे प्लॅस्टिकमुक्त करायच्या दृष्टीने देखील आम्ही पावले उचलणार आहोत. आणि नगराध्यक्ष ज्या पद्धतीनं आम्हाला सूचना करतील सर्व नगरसेवकांना प्रत्येक प्रभागामध्ये जे जे आम्हाला जबाबदारी देतील त्या पद्धतीनं आम्ही प्लॅस्टिकमुक्तीच्या दृष्टीनं असू देत किंवा शहर स्वच्छतेच्या दृष्टीनं असू देत आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.